आज भाजपच्या केंद्रीय कार्यालयानं राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव असणारे अक्षय कर्डिले यांचं नाव जाहीर केले आणि त्यामुळेच राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार या चर्चा संपुष्टात आल्यात। पण या सगळ्यामध्ये भाजपकडनं तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्राजक्त तनपुरेंची अवस्था दोन्ही घरच्या उपाशी पाहण्यासारखी झालीय। एकतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात राहून सुद्धा उघडपणे हिंदुत्वाची त्यांनी भूमिका घेतली। जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं तोंड भरून कौतुक केलं आणि आपण सुद्धा हिंदुत्ववादी विचारांचेच आहोत हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय। पण या सगळ्याचा त्यांना काहीच फायदा झालेला नाहीये, कारण भाजपचं तिकीट हे भाजपचे माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलाला मिळाले आणि प्राजक्त तनपुरेंचा विधान परिषदेत जाण्याचा मार्ग देखील बंद झाल्याचं बोललं जाऊ लागले। आता प्राजक्त तनपुरेंना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं तिकीट मिळण्याची शक्यता आहे, पण तेही अजून कन्फर्म नाहीये। एकंदरीतच काय तर तनपुरेंची अवस्था ना घर का ना घाट का अशी झालीये आणि त्याच पार्श्वभूमीवर सुरुवातीपासून शेवटपर्यंत तनपुरेंची गेम कुठं हुकली, भाजपने त्यांना का नाकारले आणि आता तनपुरे राष्ट्रवादीच्या तिकिटावरती लढतील की अपक्ष म्हणून त्यांचा मतदारसंघात निभाव लागेल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। 15 मार्चला निवडणूक आयोगाने शिवाजीराव कर्डिले आणि अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी आणि बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुका या जाहीर केल्या। 23 एप्रिलला इथलं मतदान होणार आहे आणि 4 मेला इथल्या निवडणुकीचा निकाल हा जाहीर होणार आहे असा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आला। त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही ठिकाणच्या निवडणुका बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न असून विरोधी पक्षानं निवडणूक लादली तर ताकदीनं लढू असं जाहीर केलं होतं। खरं तर बारामतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांच्या विरोधात आपला पक्ष उमेदवार देणार नाहीये असं सांगितलंय। काँग्रेस मात्र उमेदवार देण्यासाठी आग्रही आहे। तिकडे लक्ष्मण हाके सुद्धा इच्छुक आहेत, पण ते सुद्धा निवडणूक लढवण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जाते। हे झालं बारामतीचं, पण आता विषय उरला होता तो राहुरी मतदारसंघाचा। इथं सुद्धा मतदान होणार नसून काही दिवसांपासून हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या शरद पवार गटाच्या माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंना भाजप विधानसभेवर बिनविरोध पाठवणार आणि अक्षय कर्डिलेंना विधान परिषदेवर घेण्यात येणार अशा चर्चा झाल्या होत्या। त्या होण्यामागे परिस्थिती सुद्धा तशीच होती। एकतर 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढणाऱ्या प्राजक्त तनपुरेंनी भाजपच्या शिवाजीराव कर्डिलेंचा पराभव केला होता। 4 वेळा आमदार राहिलेल्या कर्डिलेंचा पराभव केल्यानं त्यांचं चांगलंच नाव झालं होतं, इतकं की त्यांना उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात थेट ऊर्जा खातं मिळालेलं। मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, पण प्राजक्त तनपुरेंनी शरद पवारांची साथ काही सोडली नाही। इकडे पराभवानंतर शिवाजीराव कर्डिले पुन्हा मतदारसंघात ऍक्टिव्ह झाले, जुना जनसंपर्क वाढवला आणि 2024च्या निवडणुकीत राहुरी कर्डिलेंनी परत आपल्या ताब्यात घेतली। पण 17 ऑक्टोबर 2025ला त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आणि राहुरीची जागा रिक्त झाली। या काळामध्ये प्राजक्त तनपुरेंना पुन्हा एकदा स्पेस मिळाली, ताकद आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी वेळही मिळाला। पण प्राजक्त तनपुरेंनी या काळात काय केलं तर राष्ट्रवादीच्या मूळ पुरोगामी विचारांना बगल देऊन भाजपच्या हिंदुत्ववादी विचारांनी वावरायला सुरुवात केली। एक जनसंपर्क यात्रा सुद्धा काढली, त्यात चक्क भगवा रुमाल आणि भगवी टोपी घालून ते फिरताना दिसले। राष्ट्रवादीच्या विचारांना मानणारा इतका मोठा वर्ग असताना भाजपच्या विचारांची भूमिका तनपुरेंनी का घेतलीये असे प्रश्न त्यावेळी उपस्थित व्हायला लागले। पण प्राजक्त तनपुरेंनी ही भूमिका काही उगाच घेतली नव्हती। खरं तर शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानंतर मतदारसंघात अक्षय कर्डिले यांच्यासाठी सहानुभूती असणं साहजिकच होतं। त्यामुळे जास्तीत जास्त मतदार आपल्याकडे वळवणं हे तनपुरेंसमोरचं मोठं आव्हान होतं। सहानुभूतीच्या सोबतच अक्षय कर्डिलेंना सुजय विखे आणि संग्राम जगतापांची मोठ्या प्रमाणात बॅकिंग असल्यानं त्यांचा विजय सोपा आहे असं बोललं जात होतं। यासोबतच तनपुरे हे बॅकफुटला जाण्यामागे अजून एक कारण होतं। गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण हे हिंदुत्वाच्या दिशेनं जाताना दिसते। सुजय विखे असतील, अमोल खताळ आणि दादा गटाचे आमदार संग्राम जगताप हे या हिंदुत्ववादी भूमिकेमध्ये आघाडीवर दिसतात। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असणारे बाळासाहेब थोरात सुद्धा गेल्या निवडणुकीपासून हिंदू मतांना जास्त जपताना दिसतात। म्हणूनच याच मतांना आकर्षित करायचं असेल तर या ठिकाणी प्राजक्त तनपुरे यांनी हिंदुत्वाची शाल पांघरल्याचं दिसलं आणि त्याच पार्श्वभूमीवर पोटनिवडणुकीत विजय मिळवण्यासाठीच त्यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली आहे असं सांगितलं जातं। पण प्राजक्त तनपुरेंनी भाजपच्या विचारांना जवळ करण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण होतं।
ते म्हणजे हिंदुत्वादी विचारांना प्रमोट करायचं आणि देवेंद्र फडणवीसांना खुश करायचं. आता ते कशासाठी? तर गेल्या काही वर्षांपासून राहुरीचा बाबूराव तनपुरे साखर कारखाना बंद पडलाय. या कारखान्यावर तब्बल 600 कोटींचं कर्ज असून तो सध्या जप्तीत आहे. खरं तर जानेवारी महिन्यात संचालक मंडळाच्या निवडणुकीत तनपुरेंनी पॅनल निवडून आणलंय खरं, पण कर्जच मिळत नाहीये. त्यामुळे कारखाना अजूनही बंदच आहे. त्यामुळे परिसरातले ऊस उत्पादक शेतकरी प्राजक्त तनपुरेंवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. आता शेतकऱ्यांची ही नाराजी मिटवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? तर अर्थात कारखाना सुरू होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच भाजपशिवाय पर्याय दिसत नसल्यानं तनपुरेंनी आपला मोर्चा देवेंद्र फडणवीसांकडे वळवला. मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहेच, पण देवेंद्र फडणवीसांनी कृषी क्षेत्रात सोलार पंपासाठी केलेल्या कार्याला दुर्लक्षित करून चालणार नसल्याचं तनपुरेंनी बोलून दाखवलं होतं. आता त्यांच्या याच भूमिकेमुळे भाजप प्रवेशाबद्दल जोरदार चर्चा राहुरीमध्ये होत होत्या. आता बघायला गेलं तर राहुरी नगरपालिका, बाबूराव तनपुरे साखर कारखाना प्राजक्त तनपुरेंच्या ताब्यात आहे. याशिवाय मोठा वैयक्तिक जनसंपर्क सुद्धा आहे. पण अक्षय कर्डिले यांच्याबद्दल बोलायचं तर त्यांच्याकडे फक्त जिल्हा बँकेचं संचालक पद सोडून जुना अनुभव आणि जनसंपर्क नसल्यानं तनपुरेंना पक्षात घेणं भाजपला फायद्याचं असल्याचं चर्चा होत होत्या. पण भाजपने मात्र जिंकून येण्याच्या सगळ्या निकषांना सध्या बाजूला ठेवत निष्ठावंतांना निवडलंय आणि अक्षय कर्डिलेंना तिकीट जाहीर केलंय असं बोललं जातंय. इकडे राष्ट्रवादीतली आपली स्पेस धोक्यात घालून हिंदुत्वादी भूमिका घेणाऱ्या तनपुरेंचं मात्र आता फार हिरमोड झालाय. तनपुरे हे निवडणूक लढवणार असल्याचं चित्र तर दिसून येतंय, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं की अपक्ष हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाहीये. बातम्यांमध्ये आलेल्या माहितीनुसार शरद पवारांची राष्ट्रवादी सध्या तनपुरेंच्या बाबतीत सुबह का भूला शाम को घर आए तो उसे भूला नहीं कहते अशा भूमिकेत असून त्यांना पक्षाचं तिकीट देणार असल्याचं सांगितलं जाते. पण अधिकृत घोषणा होईपर्यंत काही सांगता येत नाही असं चित्र आहे. पण आता या सगळ्यामध्ये संपूर्ण प्रयत्न करून सुद्धा भाजप आणि देवेंद्र फडणवीस इम्प्रेस न झाल्यानं प्राजक्त तनपुरे आता नेमकं काय करतील? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं तिकीट घेतील की अपक्ष फॉर्म भरतील हे आता आगामी काळातच कळेल. पण त्यांनी बदललेल्या भूमिकेमुळे राहुरीकर त्यांना निवडतील की अक्षय कर्डिले हे आरामात जिंकतील? या सगळ्या निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.